खळबळ. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. दोन्ही नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न होता. त्याबाबत निवडणूक आयोगाला पत्रही लिहिलं होतं असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. शिवाय त्यांनी पियुष गोयल यांच्या विधानाचा उल्लेख करत पटेल आणि तटकरेंवर निशाणा साधलाय. रोहित पवार पत्रकार परिषदेमध्ये म्हणालेत, अजित पवार यांच्या निधनानंतर 28 जानेवारी 2026 अवघ्या 18व्या दिवशी म्हणजेच 16 फेब्रुवारी 2026 रोजी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं. या पत्रावर या तिघांच्या सह्या आहेत. या पत्राद्वारे त्यांनी पक्षाच्या संविधानात बदल केल्याचं खोटं सांगितलं आणि पक्षाचे सर्व अधिकार कार्याध्यक्षांना प्रफुल्ल पटेल यांना देण्याची मागणी केली. हे पत्र लिहित असताना त्यांनी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना विश्वासामध्ये घेतलं नव्हतं. सुनेत्रा पवार जेव्हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या तेव्हा त्यांनी या पत्रव्यवहाराची कुणकुण त्यांना लागली असावी, म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून 28 जानेवारी त्यांच्या अध्यक्षपदापर्यंत झालेला कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये अशी विनंती केली, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. रोहित पवारांच्या वक्तव्यामुळे सुनेत्रा पवार यांनी पटेल आणि तटकरेंचा डाव उधळून लावला का अशी चर्चाही सुरू झाली आहे.